सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। वरदलक्ष्मी व्रत हे शुक्रवारचं व्रत आहे, तर त्या व्रताला आपल्याला पूजा झाल्यानंतर व्रताची कहाणी देखील वाचायची किंवा ऐकायची असते। तर चला आज आपण कहाणीला सुरुवात करूया। रत्नजडित सिंहासनावर सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्री शंकर विराजमान झाले आहेत। हे पाहून सर्व लोकांवर अनुग्रह करण्याकरता त्यांना पार्वती प्रश्न करते की हे भगवान शंकरा, आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ रात्रंदिवस झटत आहात। आपण सर्वांमध्ये श्रेष्ठ असून आपल्या ठिकाणी पातकाचा लेश सुद्धा नाही, तरी आपणाला मी पुण्यकारक अत्यंत गुप्त गोष्ट विचारते, ती मला आपण कृपा करून सांगावी। ती गोष्ट ही आहे की हे जगतप्रभू, एक वरदलक्ष्मी नावाचं व्रत मी ऐकलं आहे, त्याचा विधी आणि महिमा काय ते मला सविस्तर सांगावं। पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शंकर म्हणतात, हे पार्वती, वरदलक्ष्मी व्रत हे सर्व व्रतामध्ये उत्तम व्रत असून अत्यंत सौभाग्य देणारं असं आहे। या व्रताचे आचरण केले असता तात्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते, पुत्र पौत्रादी संततीची वृद्धी होते। हे पार्वती, ज्यावेळी श्रावणातील पौर्णिमेस शुक्रवार येतो त्या पौर्णिमेपासून स्त्रियांनी या महालक्ष्मीचं म्हणजेच वरदलक्ष्मीच्या पूजेला आरंभ करावा। हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते, देवा, त्या व्रताचा विधी काय, देवता कोण आहेत व पूर्वी कोणी कोणत्या प्रकारे याचं आचरण केलं ते सर्व मला सांगावं। शंकर म्हणतात, हे पार्वती, अत्यंत पुण्यकारक वरदलक्ष्मी व्रताचा इतिहास मी तुला सांगतो। हे सुंदरी, तूही त्या देवीच्या आराधनेत कोणत्या प्रकारे तत्पर होशील तेही मी तुला या ठिकाणी कथन करतो। कौंडिन्य नावाचा एक नगर असून त्या नगरात ज्याच्या सभोवताली सुवर्णाचा कोटा आहे आणि अग्निप्रमाणे तेजपुंज असं एक मंदिर आहे। त्या मंदिरात चारुमती नावाची एक सर्व लोकांत प्रख्यात अशी ब्राह्मण स्त्री राहत होती। ती ब्राह्मण पत्नी सतत पतिभक्तीविषयी तत्पर, महापतिव्रता, सासू सासऱ्यांवर अत्यंत प्रेम करणारी होती। तिची कांती चंद्राप्रमाणे असून तिचं भाषण फार मंजूळ होतं। तिचं सदा सर्व काळ प्रसन्न चित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, हे चारुमती, इकडे ये, वरदलक्ष्मीच्या प्रसादानं तुझं कल्याण असो। तुला मी एक गोष्ट सांगते, ती ऐक। ज्यावेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवार येईल त्यावेळी तो दिवस व्यर्थ न घालवता दृढ अंतःकरणाने वरदलक्ष्मी नावाच्या व्रतास तू आरंभ कर। चतुर्भुज अशी सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा करावी, आपलं घर स्वच्छ करावं व सगळीकडे तोरणे बांधावी, अशाच विविध रंगांच्या रांगोळ्या काढाव्यात। त्या दिवशी पूजेकरिता नवी भांडी घ्यावीत। पूजेची जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी। भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर एक शेर गव्हाची राशी करावी व त्यावर नवा कलश ठेवून त्यात तांदूळ भरावेत आणि कलशाभोवती वस्त्रे गुंडाळावीत। त्या कलशावर अनेक प्रकारची फुलं व्हावी, त्यावर सोनं व्हावं व अनेक प्रकारची पत्री वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्ण पात्रावर वस्त्र पसरावे। हे सुबुद्धे चारुमती, त्या पूर्ण पात्रावर सोन्याची चतुर्भुज लक्ष्मीची प्रतिमा समंत्रक स्थापन करावी व तिची पूजा करावी। पंचामृत स्नान घालावं, देवी सुक्तानं शुद्ध पाण्याचा महाअभिषेक करावा, वस्त्रांदी उपचार अर्पावेत। देवीला अष्टगंध, चंदन, हळद, कुंकू, सौभाग्य द्रव्ये, सुवासिक वगैरे अर्पण करावीत। विविध प्रकारची पत्री अर्पण करावी। ती या प्रकारे असतील बघ: पिंपळ, वड, बेल, आंबा, डाळिंबी, मोगरी, तुलसी, कणेर, केवडा, चाफा आदी व 21 जातींची पानं प्रत्येकी 21 प्रमाणे व्हावीत। मोगरी इत्यादीचा नाना प्रकारची सुवासिक फुलं अर्पण करावीत। तसंच सुवासिक धूप, दीप आदी करून इष्टकाम पूर्ण करणाऱ्या द्रव्यांनी महालक्ष्मीचे पूजन करावं। नंतर नैवेद्याकरता उत्तम प्रकारचा पायस, भोजनाचे भक्ष्य, भोज्य, चोष्य, लेह आदी युक्त तसेच 21 अनारसे, वडे, घारगे वा मोदक इत्यादींचा नैवेद्य तयार करून देवीला समर्पण करावा। नैवेद्यात जो पदार्थ समर्पण केलेला असेल त्यातून 5 देवीच्या पुढे ठेवावेत आणि बाकी प्रसाद म्हणून आपण घ्यावा। यथाशक्ती रोजोपचार, नाना प्रकारचे षोडशोपचार देवीला सन्मानपूर्वक
समर्पण करून शरण जावे आणि इष्ट वर हेतूची देवीपाशी प्रार्थना करावी. शक्यतेनुसार नृत्य, गायन, वादन करावे. लक्ष्मीची गाणी म्हणून प्रार्थना करावी. हे प्रिय भाषिणी चारुमती, पूर्वी उमा, सरस्वती, सावित्री, इंद्रायणी इत्यादी हे समृद्धी देणारे व्रत यथासांग केले व त्यामुळे त्या मोठ्या अधिकारास पोहोचल्या. त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करीन, पाहिजे तो वर देईन. याप्रमाणे वरलक्ष्मीने चारुमती स्वप्न दृष्टांत दिला असता ती चारुमती म्हणाली, हे वरलक्ष्मी परमेश्वरी, तू सर्व जणांची जननी आहेस. तू पुण्यमूर्ती इथे प्रकट झाली आहेस. तुला माझा नमस्कार असो. तुला मी नमस्कार करते. हे शरणागताचे रक्षण करणाऱ्या, हे जगतपूज्ये, हे श्री विष्णूच्या वृक्षस्थलावर निरंतर वास करणारी, जिला तू एकवार कृपादृष्टीने अवलोकन केलेस ती तत्काळ सर्व संकटांपासून मुक्त झालीच, यात शंका नाही. मी पूर्वीच्या सहस्रावधी जन्मात काहीतरी पुण्याचा संचय केला असेल, तो असं की ज्यामुळे हे हरिवल्लभे आज मी तुझे चरणकमल पाहत आहे. याप्रमाणे चारुमतीने गौरवपूर्वक स्तुती केली असता जगदंबा वरलक्ष्मी हास्य करून अनंत वर देत झाली. असे स्वप्न पाहून चारुमती तत्काळ मोठ्या गडबडीने जागी झाली आणि आपल्या सर्व आप्तवर्गांना हे आनंददायक स्वप्न कथन केलं. ते ऐकताच छान छान, फार उत्तम असे सर्व म्हणाले. नंतर वरलक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे हे व्रत करण्याचा त्या सर्वांनी संकल्प केला आणि श्रावणातील पौर्णिमा शुक्रवारी केव्हा येईल याची मार्गप्रतीक्षा करत बसले. त्याच्या सुदैवाने लवकरच श्रावणाची पौर्णिमा शुक्रवारी आली. मग त्या दिवशी चारुमतीसह तिच्या आप्तवर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न मुद्रेने स्वच्छ सुंदर विविध उंची वस्त्रे धारण करून तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ सारवून, तोरणं बांधून, उत्तम रांगोळी काढून, गव्हाच्या राशीवर तांदळांनी भरलेला कलश स्थापन करून त्यावर सुवर्ण प्रतिमा मांडून यथाविधी वरलक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. हे कमलासने, हे हातात कमळ धारण करणारे, हे सर्व लोकापूज्ये, हे नारायणप्रिये, हे देवी, तू निरंतर आमच्यावर प्रीती करणारी अशी हो. पद्यासने, या मंत्राने पूजेच्या उपचारातील प्रत्येक वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून वरलक्ष्मीची पूजा करून त्यांनी उजव्या हातात वरसूत्र दिले. या वरलक्ष्मीच्या प्रसादाने चारुमती प्रसन्न अंतःकरण होऊन क्षुधितांना अन्नदान करण्याविषयी व आप्त कुटुंब वर्गांच्या पोषणाविषयीची तत्पर झाली. नंतर ती त्या दिवसापासून नित्य मंगल वेश धारण करून देवीच्या सानिध्यात बसू लागली. याप्रमाणे वरलक्ष्मीचे ठिकाणी तिची भक्ती जडल्यामुळे तिला मोठमोठाले मोत्यांचे हार व जवाहरांचे अलंकार अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले. शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे असेल तिथे तेथे ती सोबत हत्ती, घोडे, रथ यांनी युक्त अशा मोठ्या थाटाने जाऊ लागली. नंतर तिच्या ज्या निरनिराळ्या मैत्रिणी तुला एवढे वैभव कसे प्राप्त झाले म्हणून विचारत होत्या, त्यावेळी चारुमती त्यांना मोठ्या प्रेमाने हे वरलक्ष्मीचं व्रत सांगत असे. सूत सांगतात, यावरून हे व्रत खरोखर अत्यंत गुह्य आहे. याचं जो कोणी मानव आचरण करील तो आपले अत्यंत कल्याण झालेले पाहेल. चारुमती तर या व्रताने सर्व दुर्लभ मनोरथांना पूर्ण झाली. नंतर या वरलक्ष्मीच्या पूजेने ती सर्व लोकात पूज्य होऊन चिरकालापर्यंत मोठे वैभव पावली आणि तिने ज्या ज्या मैत्रिणींकडून हे व्रत करवले त्याही आपल्याप्रमाणे श्रीमंत झाल्या असं तिनं पाहिलं. याकरिता हे पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियांनी सविस्तर भक्तिपूर्वक करावं. जे हे व्रत भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग व अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल. हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे पुण्यकारक शुभ वरलक्ष्मीचे व्रत जे नरनारी करतील ते आपल्या पायांनी स्वर्गात जातील. जे कोणी नित्य स्वस्थ अंतकरणाने हे वरलक्ष्मीचं चरित्र मुखावटे गातील किंवा श्रवणाद्वारे ऐकतील त्यांचे घरी वरलक्ष्मीच्या प्रसादाने धनधान्याची समृद्धी होईल. ही भविष्योत्तर पुराणांतर्गत वरलक्ष्मीची कथा संपूर्ण झाली. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी नमः. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात